नमस्कार, मी विजय सर. ज्या पालकांची मुले यावर्षी तिसरीमध्ये व चौथीमध्ये आहे, अशा पालकांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण जी मुलं तिसरीमध्ये आहेत यांसाठी पुढील वर्षी, त्या मुलांसाठी पुढील वर्षी आपली स्कॉलरशिपची एक्झाम आहे. या एक्झामची तयारी घरी बसून कशी करता येईल या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. यासाठी यशवंती स्कॉलरशिप नवोदय क्लासेस घेऊन येत आहे एक ऑनलाईन कोर्स, जो आपल्याला अगदी घरी बसून करता येईल असा कोर्स. आता बघा, ही परीक्षा पुढील वर्षी होत आहे, परंतु आपल्याला त्याची तयारी या वर्षीपासून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा आपली मुले कशी बिझी ठेवता येईल, कशी त्यांना आतापासूनच तयारी करून घेता येईल याकडे आपलं लक्ष असायला हवं. यासाठी आपण 1 एप्रिलपासून एक डेमो क्लासेस, 1 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत एक डेमो क्लासेस स्कॉलरशिपचे चालू करत आहोत. या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचं स्कॉलरशिप परीक्षेसाठी लागणारं बेसिक जे आहे ते बेसिक सिलेबस या डेमो क्लासेसमध्ये आपण त्यांचा करून घेणार आहोत. परत या क्लासेसच्या माध्यमातून आता ही आपल्या मुलांना हे क्लासेस आपण जॉईन करायला लावायचे. हे क्लासेस अगदी 1 महिना मोफत आहेत. याची कोणतीही फीस आपल्याकडून आकारल्या जाणार नाही. आपण 1 महिना क्लासेस कसे आहेत, माझी शिकवण्याची पद्धती कशी आहे, आपल्या मुलांना ते समजतंय का, याकडे लक्ष द्यायचं आहे, की जेणेकरून आपण ही जी फीस भरणार आहोत, या क्लासेसची फीस भरणार आहोत, ती योग्य आहे का, किंवा ती क्लासेसमध्ये जे शिकवतं ते आपल्या मुलांना जर चांगल्या पद्धतीने शिकवलं जात असेल, आपल्या मुलांना ते समजत असेल, तर तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. किंवा जर समजत नसेल तर क्लासेस जॉईन नाही केले तरी चालतील. परंतु आतापासून आपल्या मुलांची तयारी करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. यामध्ये शिक्षकाचा जेवढा रोल आहे तेवढाच पालकांचा सुद्धा आहे. पालकांनीही आपल्या मुलासाठी वेळ देणे आवश्यक आहे, कारण हे स्पर्धेचं युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर जे पालक आपल्या पाल्याकडे लक्ष देतील अशाच पालकांची मुले या स्पर्धा परीक्षेत टिकतील. काही पालक म्हणतात की सर आमच्याकडे वेळच नाही, परंतु वेळ हा प्रत्येकाकडे नसतो. वेळ काढावा लागत असतो. वेळ काढून आपण आपल्या पाल्यासाठी काहीतरी करू शकतो. या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये टिकणं एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी आपण 1 एप्रिलपासून डेमो क्लासेस चालू करतोय आणि आपली जी रेग्युलर क्लासेस आहेत ते 1 मेपासून आपण स्टार्ट करत आहोत. अगोदर डेमो क्लास करा आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. परत आता यावर्षी ज्या पालकांची मुले चौथीमध्ये आहेत, 4th क्लासला आहेत, अशा विद्यार्थ्यांनी, अशा पालकांनी त्यांच्या पुढील वर्षासाठी, म्हणजे त्यांची पुढील वर्षी होणारी नवोदय परीक्षा ही पुढील वर्षी म्हणजे यावर्षी डिसेंबरमध्येच होणार आहे. त्यामुळे अशा मुलांना वेळ खूप कमी आहे. त्यासाठी आपण 1 मेपासून 5वीचे नवोदय क्लासेस सुद्धा चालू करत आहोत. आणि या क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे आपली जी शाळेतली मुले आहेत, या शाळेच्या मुलांना सुद्धा अगदी शाळेच्या फीसमध्येच हे क्लासेस शाळेत सुद्धा शिकवले जाणार आहेत.
याने म्हणजे या ज्या परीक्षा आहेत नवोदय आणि स्कॉलरशिप यांचा जो सिलेबस आहे तो शाळेतसुद्धा पूर्ण करून घेतला जाणार आहे. त्यासाठी पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. वेळोवेळी आम्ही त्या संदर्भात सूचना करणारच आहोत. आपण याकडे आपलं लक्ष असावं. ज्यावेळेस शाळेकडून क्लासेसकडून आपल्याला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आत्ताच झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये आपले सांगायला खूप अभिमान वाटतोय की आपल्या शाळेचे एकूण 80 विद्यार्थी या ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये स्टेट रँकमध्ये आलेत. पहिल्याच वर्षी एवढं चांगल्या प्रकारचं यश या आपल्या क्लासेसच्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. आणि या मिळालेल्या यशामुळे आणखीन आपले जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप नवोदय यासारख्या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत यामध्ये आपले विद्यार्थी कशा पद्धतीने झळकतील याकडे आणखीनही चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे आता कुठेही जायची गरज नाही आहे. क्लासेस लावायला शहराच्या ठिकाणी जायची गरज नाही आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये घर बसल्या आपल्याला ही संधी उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचा फायदा घ्या आणि आपल्याला क्लास जॉईन करायचे असतील तर आपण यशवंती स्कॉलरशिप नवोदया ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. त्यानंतर क्लास जॉईन करायचा आहे. चला, धन्यवाद.